मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती। माझं नाव सारिका। मी आता 32 वर्षांमध्ये, पण दिसायला अजून पण तेवढीच तरुण आणि तेवढीच सुंदर आहे। माझ्याकडे पाहून माझ्या वयाचा जरासुद्धा अंदाज येत नाही कोणाला। एक दिवशी असंच माझ्यासोबत एक प्रसंग घडला। आमच्या शेजारी राहणारा एक तरुण होता, सुमित। त्याचं लग्न होतं। आमच्या गावाकडे एक पद्धत आहे, लग्नाला जाताना सगळे वऱ्हाडी एका टेम्पोमध्ये किंवा मोठ्या गाडीमध्ये जात असतात। त्या दिवशी पण तसेच सगळे निघाले होते। शेजाऱ्यांचं लग्न असल्यामुळे मी त्या दिवशी चांगली साडी घातली होती, पण थोडासा मला उशीर झाला आणि जाताना गाडीमध्ये खूप गर्दी आणि वऱ्हाडी असल्यामुळे जागा नव्हती। मी कशी तरी जागा करत होती, तेव्हा मी एका व्यक्तीच्या शेजारी बसली। तो एक पाहुणाच होता, दिसायला देखणा आणि तरुण होता। मी त्याच्या शेजारी बसले, पण गर्दीमध्ये खूपच दाटीवाटी होती। हळूहळू तो नको तेच करू लागला। सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही, नंतर मला पण तो स्पर्श खूपच हवाहवासा वाटू लागला। मला पण खूपच चांगलं वाटू लागलं। नाही, त्याच्यानंतर त्याने माझ्यासोबत ओळख केली आणि नंतर आमच्या दोघांमध्ये काय घडलं, त्या तरुणाने कसा माझ्यासोबत आनंद घेतला आणि सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव देऊन कशी माझी इच्छा पूर्ण केली, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलवरती लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या। चला तर मग कथेला सुरुवात करू। माझं नाव सारिका आहे। मी मजुरीच काम करते, पण दिसायला मी अगदी गोरीपान तरुण आहे। लागेल तिथे काम करते। आमच्या शेजारी एक कुटुंब राहतं आणि त्यांचा एक मुलगा होता, सुमित। त्याचं खूप दिवसापासून लग्नाचं चालू होतं। त्याची बायको होणारी ती पण गावाकडची, मुलीकडे लग्न होतं आणि लग्न असल्यामुळे त्यांच्या घरी खूपच पाहुणे रावळे आले होते। मी मात्र सगळ्यांपेक्षा सुंदर आणि देखणी दिसावी म्हणून खूप काही करत होते। पार्लरला पण जाऊन आले होते आणि माझा स्वभाव खूपच मनमोकळा आणि बोलक्या स्वभावाचा जरी असला तरी कधीकधी मी खूपच शांत असायचे। आमचं आणि त्यांचं नातं अगदी घरातल्यांसारखं होतं। मी त्यांच्या घरी गेले की शेजारच्या बायकांना नको वाटायचं। सगळ्यांना वाटायचं माझं आणि त्या सुमितचंच काही चालू आहे का। पण सुमित आणि माझ्यामध्ये खूपच चांगलं नातं होतं, ते मात्र शेजाऱ्यांचं। सुमित मला खूपच पसंत करायचा, मात्र त्याला मी कधीच ती संधी दिली नव्हती। तो तर प्रत्येक वेळी त्यांच्या घरी मी गेले, कोणी नसलं की माझ्यासोबत चालू व्हायचा, मात्र मी त्याच्यापासून स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न करायचे। त्याचसोबतच बाकीचे इतर गावातले तरुण पण नेहमीच माझ्यासाठी आतुरता असायचे। मी एक विधवा बाई आहे, त्यामुळे मनासारखं वागते आणि मनासारखं राहते। सगळ्यांना वाटतं की मी तरुण असल्यामुळे मला कोणाची तरी एका चांगल्या जोडीदाराची गरज आहे, मात्र मला माहिती आहे मी जेवढी एकटी असेल तेवढीच मी खूप आनंदी राहते। झालं असं, त्यांच्या घरी लग्न होतं। 2 दिवसामध्ये लग्न आलं होतं। घरी त्यांच्या खूपच पाहुणे रावळे आणि त्यांचे नातेवाईक येत होते, त्यामुळे मी त्यांच्या घरी जाणं बंद केलं होतं। अधूनमधून त्यांनी कशा कामानिमित्त मला बोलवलं तरच मी जात होते। त्याच वेळेस त्यांच्या सुमितच्या बहीण पण आली होती, तिचं नाव मीना। तिने मला हाक मारली आणि म्हटली की अहो वहिनी, इकडे या घरी। मी म्हटलं का? अहो या ना, बघा आईला आम्हाला कसली साडी घेतली ते। तिने मला बोलवलं, मी हातातलं काम ठेवलं आणि त्यांच्या घरी गेले। मी म्हटलं की बोल ना गं मीना, काय म्हणते? त्यावेळेस घरी खूपच त्यांच्या घरात पाहुणे रावळे होते। मी खूपच लाजले। तिने मला हाताला धरतच तिच्या रूममध्ये घेऊन गेली आणि म्हटली, हे बघा ह्या 2-3 साड्या मी घेतलेत, कशा वाटतेत? तिच्या साड्या तर खूपच महागड्या होत्या। पाहूनच मी अगदीच खूपच त्याच्यावर आकर्षित झाले। बाई गं, मला असली एखादीसुद्धा साडी नव्हती। ती म्हटली की मी तिकडे राहते, मग येतानाच आईला आणि मला तिकडूनच साड्या घेऊन आली आहे। मी म्हटलं खूपच साड्या भारी आहेत, माझी पण खूप इच्छा होऊ लागली होती, पण मी काय करणार। साड्या पाहिल्या आणि आम्ही येऊन घराच्या बाहेर बसलो।
तोपर्यंत कोणीतरी नातेवाईक आले होते. त्यांच्या 2 बॅग घेऊन सुमित पण घरामध्ये आला आणि त्याच्या जोडीला त्याचाच कोणता तरी मावस भाव होता. तो दिसायला खूपच असा रागीट आणि धनदाकड होता. पाहता क्षणी त्याच्या चेहऱ्यावरून मला लगेच त्याच्या स्वभावाचा अंदाज आला. तशी व्यक्ती ओळखण्यात मी जरासुद्धा अगदी मागे नाही. लगेच मी समोरच्याचा चेहराच पाहून लगेच त्याच्या मनामध्ये काय आहे हे हुबेहूब ओळखायचे. मी तिथे उभा राहिले होते. त्यावेळेस त्याचा मावस भाव, त्याचं नाव अर्जुन होतं. आल्यानंतर मीना लगेच धावतच किचनमध्ये गेली आणि किचनमधून पाणी घेऊन त्याला दिलं आणि ते बोलू लागले. त्यांचं आरेतुरे आणि पाहुणचार चालू होता. मी मात्र एकटी कुठे तिथे थांबो, म्हणून मग मी विचार केला की चला इथे थांबणं मात्र योग्य नाही, आपले आपण जाऊ. मी मीनाला म्हटलं की चल मीना, जाते, संध्याकाळी येईन. त्यावेळेस मीना म्हटली, अहो थांबा ना वहिनी, आता एवढ्यात कुठे जाताय, थांबा, चहा पाणी करते. मी नकोच म्हटलं होतं, मात्र सगळ्यांसोबत ती म्हटली की थांबा, काहीतरी घे चाल. मी मग बाजूला जाऊन बसले मीनाच्या आईपाशी आणि त्यांना मी बोलू लागले. म्हटलं की आत्या, उद्याची सगळी तयारी झाली ना? ते म्हटल्या की हो, सगळी तयारी झाली आहे, तुमचं आपलं लवकर उरका. मात्र तो सुमितचा मावस भाव, ज्याचं नाव अर्जुन होतं, तो माझ्याकडेच पाहत होता. त्याचा स्वभाव खूपच बोलका होता. आलं की त्यांच्या घरी गोंधळच नुसता चालू झाला. कोणाची कोणाला ताळमेळ नाही. चहा पाणी घेतल्यानंतर मी मात्र घरी आले. आल्यानंतर मस्तपैकी मी केसांना माझ्या रंग केला. शेजारच्या प्रियंकाला बोलून तिला खूप चांगली मेहंदी यायची. तिच्या अगदी विनंती करून करून तिने शेवटी माझ्या एकाच हातावर मेहंदी काढली, कारण की सगळ्यांपेक्षा मला पण चांगलं दिसायचं होतं. अगदी 2 दिवसानंतर लगीन. सकाळी सगळ्यांचीच घाई होती. मी मात्र त्या दिवशी मस्तपैकी आणि अत्तर वगैरे लावून चांगलीच मी तयार झाले. केसामध्ये गजरा पण लावला आणि माझ्याकडे थोडेसे दागिने नकली होते, ते पण घातले, कारण की सगळ्यांपेक्षा भारी दिसावं म्हणून. मी कधीच न घातलेली एक माझी साडी होती, ती घातली. त्याच्यामधून मी खूपच अगदी देखणी आणि उठाव दिसत होती. माझ्या घाईमध्ये आणि घर कुलूप वगैरे लावण्यात खूपच वेळ गेला आणि अशातच ज्या गाडीमध्ये आम्ही सगळी भराडी जाणार होतो, ती गाडी मात्र सगळीच फुल झाली. शेवटी मी विनंती केली आणि मला गाडीत घेतलं. सुमित मात्र त्या गाडीच्या अगदीच कडेवरती बसला होता. नंतर तो त्याच्या असलेल्या नवरदेवाच्या गाड्यात गेला. मीना वगैरे त्याच्यातच गेले आणि गल्लीतल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या नातेवाईक, पाहुणे रावळे सगळे गाडीत बसले होते. मी कशी तरी जागा केली आणि जाऊन बसले. मात्र बाजूलाच अर्जुन बसला होता, जो सुमितचा मावस भाव होता. त्याने मला विनंती केली. मी थोडीशी आतमध्ये गाडीत गेल्यानंतर म्हटलं की थोडंसं इकडे तिकडे सरका, आम्हाला जागा करा. त्यावेळेस माझ्या शेजारच्या बाया म्हटल्या की आम्ही तुझ्या आधी येऊन बसलो आहे, आम्हाला जागा नाही आणि तुम्हाला कुठून जागा पकडायची, राहावा तिथेच उभा. मला खूपच राग आला आणि माझं आणि त्या शेजारच्या बाईचं तिथेच भांडण चालू झालं. त्यावेळेस तो अर्जुन म्हटला की अहो जाऊ द्या वहिनी, कशाला भांडताय उगं थोड्यासाठी, या बसा, मी जागा करतो. त्याने त्याच्या शेजारी मला जागा पकडली आणि मी तिथे बसले. थोडीशी गर्दी होती, मात्र काही वेळानंतर गाडी सुरू झाल्यावर होईलच इकडे तिकडे जागा, म्हणून मग मी तिथेच बसले. सगळेजण आपापल्या नादात होते. मी मात्र जास्त सुंदर दिसत होते की काय असंच मला वाटत होतं, कारण की त्या गाडीमध्ये ट्रकमधले इतर पण तरुण सारखेच माझ्याकडे पाहायचे. त्यांना पाहून मी अगदी लाजले होते, पण मला पण खूपच भारी वाटत होतं. हळूहळू सगळे आपापल्या नादात होते आणि कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता. काहीजण लहान मुलं खूप गोंधळ रडतसुद्धा होते, काहींना उलटी येत होते. मी मात्र माझा पदर डोक्यावर घेतला आणि निवांत बसले होते. त्याच वेळेस मला जाणवलं की कोणाचा तरी स्पर्श होतो. मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही. नंतर मी नीट व्यवस्थित पाहिलं तर तो होता अर्जुन. बाईगं त्याचा हात. मी अगदी काही म्हणू पण शकत नव्हते. मला वाटलं की चुकून झालं असेल, कारण की एवढ्या लोकात चुकून होऊ शकतं. एकमेकांचा धक्का स्पर्श लागणं तर साहजिकच आहे. मी सुरुवातीला अजिबात लक्ष दिलं नाही, मात्र नंतर मला जाणवलं की हा तर तो स्वतःहूनच करतोय. हळूच मी त्याच्याकडे नजर केली तर त्याच्या मनातल्या भावना लगेच त्याच्या चेहऱ्यावर दिसल्या. त्याचे डोळेच बोलत होते
की त्याच्या मनामध्ये काय आहे ते. आता सगळ्यांसमोर मी कालवा केला तर सगळे म्हणणार तुमच्याच मनामध्ये काहीतरी आहे. म्हणून मग मी शांत तशीच राहिले. हळूहळू सुरुवातीला मला नको वाटत होतं, पण मला पण नंतर खूपच भारी वाटू लागलं. त्याच्या हातामध्ये वेगळी जादू होती. मी खूपच लाजत होते, मात्र तो त्याचं काम चालूच ठेवत होता. असाच खूप वेळ प्रवास केला आणि शेवटी लग्नाच्या त्या हॉलमध्ये आम्ही आलो. सगळेजण उतरत होते आणि तो पण उतरला. मी त्याला शोधत होते. तो गाडीच्या बाजूलाच उभा राहिला होता. मी खाली उतरले आणि उतरताना त्याने मला मदत केली. लग्नाच्या हॉलमध्ये आम्ही सगळेजण आलो. मात्र येताना माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते मी कोणाला सांगूसुद्धा शकत नव्हते. माझी नजर त्याला शोधत होते. सगळेजण आपापल्या नादात असताना अचानक मी त्याला पाहिलं तर तो बाजूलाच उभं राहून माझ्याकडेच पाहत होता. स्टेजवरती इतर पण काही तरुण होते, पण माझी नजर फक्त त्याच्यावरच होती. असं मला का होऊ लागलं होतं ते मला समजत नव्हतं. जणू काही मला त्याचंच आकर्षण झालं होतं. तो पण मला पाहू लागला. जेवताना पण त्याने मला अगदी खूपच माझी काळजी घेतली. पण येताना रात्र झाली. संध्याकाळ झाल्यावर तो घरी आल्यानंतर माझ्या घरी आला आणि म्हटला की काय हो, आवडलं का? मी म्हटलं की काय हो, गाडीमध्ये असं करणं गरजेचं होतं का? तो म्हटला काय करणार, तुम्ही एवढा आवडला तर माझं मनच राहत नव्हतं. मी म्हटलं अहो नाही, कोणी जर पाहिलं असेल तर काय समजेल त्यांना, काय वाटेल माझ्याबद्दल. तो म्हटला कोणी नाही पाहिलं, मला तुम्ही खूपच आवडला. त्या साडीवर किती सुंदर दिसत होता. असं वाटत होता की तुम्हीच होणारी नवरी आहे. हे ऐकल्यानंतर मी खूपच लाजले. तो म्हटला की मला तुम्ही खूपच आवडलात. तुम्हाला मी आवडलो का? मी लाजले आणि काहीच बोलले नाही. त्यावेळेस तो लाडात येऊन म्हटला अहो बोला ना. मी म्हटलं की हो, तुम्ही पण खूप चांगले दिसत होता. तुम्ही किती धावपळ करत होता. माझी नजर फक्त तुम्हाला शोधत होती. मी असं म्हणताच त्याला खूप आवडलं आणि तो माझ्या जवळ आला आणि म्हटला मग आजच्या रात्री इथेच थांबू का? मी म्हटलं अहो नाही, घरातले तुमची वाट पाहतील. तो म्हटला तुम्ही नका काळजी करू, कारण की मी बाहेर चाललो आहे म्हणून येतो. सगळेजण लग्नातून थकून आलेत. सगळे आता आराम करतील. कोणाला माझ्याकडे पाहायला लक्ष आहे. मग काय, त्याने दरवाजा अगदी आतून बंद केला आणि दरवाजाची कडी लावली. आता मला समजलं होतं की माझं काय होणार आहे ते. आज पहिल्यांदाच असं कोणासोबत मला करू वाटत होतं, कारण की माझी तर खूप इच्छा झाली होती. माझ्यापेक्षा त्यालाच माझ्याविषयी जास्त लळा लागला होता. तो माझ्या जवळ आला आणि वेड्यासारखे ओठांवर ओठ टेकले. आता मात्र खरा सुंदर क्षणाचा अनुभव मला मिळू लागला. तो मात्र चालू झाला. असं वाटत होतं की हा क्षण अजिबात थांबू नये, ही रात्र जाऊच नाही. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ होतो. तो मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला. तो खूपच अनुभवी होता हे मला समजलं. मग काय, मी पण त्याला पूर्णपणे साथ देत होते. तो जसं म्हणेल तसं मी त्याची आज्ञा पाळत होते. तो मात्र मला सुखच देण्यात मग्न होता. रात्रभर काय सांगू तुम्हाला, आम्हा दोघांची कमाल. खूपच सुंदर गेली ती रात्र. त्याच्यासारखा कोणीच नाही मला भेटला, एवढा मनसोक्त आनंद देणारा. पण तिथून पुढे काही दिवसात तो त्याच्या घरी निघून गेला. मात्र त्याची आठवण कायमच मला येत राहिली. कधीतरी फोन करतो आणि भेट पण कधीतरी होते. मात्र खरंच ते लग्न कायम माझ्या लक्षात राहण्यासारखं होतं. तुमच्यासोबत घडला आहे का असा कधी प्रकार? तो मला नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.